स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण बंद करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वीज महावितरण अभियंता यांना निवेदन। सन 2020-21 पासून शेतीपंपाच्या वीज पुरवठ्याकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन विनाअट तात्काळ देण्यात यावे। शेतीसाठी सौर ऊर्जा कनेक्शनची सक्ती करू नये, ती इच्छित करावी व स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण बंद करण्याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दिनांक 28 जानेवारी रोजी वडकी येथील वीज महावितरणचे शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनातून त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सौर ऊर्जा कनेक्शन सक्तीचे केले आहे। सौर ऊर्जा कनेक्शनला विरोध नाही, पण या भागातील बोरवेल अतिशय खोल आहे। 300 ते 400 फूट खोल असल्यामुळे सौर ऊर्जा विजेने 3 ते 4 स्प्रिंकलर उठवले जाते, त्यामुळे सकाळी 9 ते 5 पर्यंत शेतीचे ओलीत होऊ शकत नाही। मागील सन 2020-21 पासून बऱ्याच शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरला आहे। त्या शेतकऱ्यांना पैसे वापस घेऊन जा व सौर ऊर्जा कनेक्शन घेण्यासाठी सक्ती करणे चुकीचे आहे व ते मान्य नाही। त्यामुळे सौर ऊर्जा कनेक्शन सक्तीचे करू नये, ज्यांना जे कनेक्शन पाहिजे ते देण्यात यावे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने घरगुती वापराचे जुने मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याचे धोरण सक्तीचे राबविण्याचे ठरविले आहे। जुने मीटर व्यवस्थित सुरू असून त्यावर जनतेचा विश्वास आहे व ग्राहक त्यावर खुश आहे। असे असताना त्या मीटरच्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे धोरण कशासाठी आणले हे कळायला मार्ग नाही। ज्याच्यावर जनतेचा विश्वास आहे अशी जुनेच मीटर कायम ठेवावे। नवीन स्मार्ट मीटरला आमचा विरोध आहे, त्यामुळे या सर्व प्रश्नावर ताबडतोब अंमलबजावणी करावी, अन्यथा वीज महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे। यावेळी निवेदन देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव प्रवीण आडे, अमोल उपाध्ये, मधुकर केराम, दिनेश पारखे, अजय मेश्राम यावेळी उपस्थित होते। माझं नाव प्रवीण दौलत आडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राळेगाव तालुका अध्यक्ष। या स्मार्ट मीटरच्या विरोधात वडकी येथे एमसीबी ऑफिसला आम्ही तक्रार देण्यात आलेलो आहोत। स्मार्ट मीटरचा विरोध यासाठीच आहे की स्मार्ट मीटरच्या नावाखाली हे सरकार खाजगीकरण करत आहे। यातून या सर्व वर्गाचं शोषण होणार आहे। या देशातला, या महाराष्ट्रातला अत्यंत गरीब माणूस म्हणजे लाईटापासून वंचित राहणार आहे। हे सरकारचं षडयंत्र आहे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जाहीर निषेध करत आहे आणि येणाऱ्या काही काळात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल, एवढे बोलतो। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।